माझा क्लास चाललेला आहे. काय मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आता 9:30 आता ब्लॉग आता कंटिन्यू करेल. हे बघा पाऊस पण यायला लागला आणि आता जस्ट उठलो मी. थोडा वेळ झाला आंघोळ बिंघोळ केली आणि आज हातपाय पण खूप दुखत होते. काल खूप फिरलो ना दादरला आणि आपला ब्लॉग पण अपलोड झालेला आहे. तर पूर्ण ब्लॉग बघून जाऊ आजचा. आता मस्त चहा गरम करायला दिला आणि आपली मम्मी पण कामाला गेली. चहा तर गरम करून घेतलेला आहे बघा. आणि पाऊस पण यायला लागलाय एकदम थंडगार. थंडगार वातावरणात गरम गरम चहा. तर आता मी चहा पितो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू. चहा तर गरम करून घेतलेला आहे बघा. एकदम गरम गरम थंडगार वातावरण आहे बघा. पाऊस पण येत होता, थोडा आता थांबलाय. आता मी चहा पितो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. वाजले 10:30 आणि मी शेव खायला घेतलेली आहे बघा. तिखट शेव आहे ही, लाल दिसते ती. आणि ही आपली फरसन आहे सप्पकवालं. आता मी शेव खातो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white. आता जाऊया आपल्या आवडीच्या जागेवर. इथं पण पाणी जमलं आहे बघा खालती. इथंच मला बरा भार लागते कारण की हवा खूप भारी येते. शांत शांत वाटते. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. मित्रांनो, आता 11 आणि मग आपण सफरचंद तर खायला घेतलेलं आहे धुवून मस्तपैकी. तर आता मी सफरचंद खातो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आता 11:28 तर मग मला एक क्लास बघितलं आहे. किती 10-12 दिवसासाठी आहे. 10-12 दिवसासाठी जायचं आहे मला. तर शिवला त्या मॉलला बोलवलं त्या मॅडमांनी. तर जाऊयात मस्तपैकी क्लासला. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे रेल्वे स्टेशनच्या इथे जवळ. हे बघा गव्हांत रेल्वे स्टेशन आणि या साईडला खूप हिरवळ दाटलेली आहे बघा. Through the palm trees loft, seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles, windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip, take me away, all worries to a place where my heart can play. Under the मी रेल्वे स्टेशनच्या जवळ राहिलो. आता जाऊ ट्रेनमध्ये पहिले तिकीट काढण्यासाठी. तिकीट काढायचं नाही तर मग दांडी दिसायची. जाऊया पहिले तिकीट काढायला तिकीट काउंटरला. इथं पण खूप भारी आहे, डोंगर बिंगर जवळ आहेत. मला मेन म्हणजे आहे ना इथं असं म्हणजे इथं बनवलं ना पार्किंग खूप आवडलेली आहे. ते बघा कसली आहे. आणि इथं पाऊस आला तरी भिजणार नाही याची सोय पण करून ठेवली यांनी. जाऊया तिकीट काढताना आपण शेवटचं तिकीट तर काढलेलं आहे बघा. रिटर्नचं पण काढले आणि रिटर्न टोटल म्हणलं 20 रुपये लागले. म्हणजे जायचे 10 यायचे 10 एवढं. म्हणजे पहिले किती 5 लागतात. म्हणजे बामण वगैरे जायला 5 लागतात. त्याच्या पुढे जायला वाटतं मला जास्त लागतात. काय नाही मस्त जाऊयात तो वरती. आज जरा या साईडने आलो लेफ्ट साईडच्या.
आज मला माहीत पडलं की या साईडून पण रस्ता आहे. आता पहिले मी राईट साईडून जायचं फिरून आपल्याला आता कुठल्या रस्ता पण माहीत पडला की कुठल्या म्हणजे रस्त्याचा पण मला माहीत पडलं तर आता आपली ट्रेन राहिली आहे. हे बघा आता मी ट्रेनने जातो. आपला ब्लॉग कंटिन्यू करतो. माझा क्लास तर झालेला आहे. आता थोडा व्हिडिओ म्हणजे कारण ट्रेनला यायला टाईम आहे. 3:50 ट्रेन आहे. अजून 3:12 वाजलेलं आहे. थोडा व्हिडिओ मॉलमध्ये खूप मजा येते. नातारला 3:44 आणि मी मॉलवरून चाललं घुमलं नातारला 3:44 आणि आता 5 मिनटं बाकी आहेत ट्रेनला येण्यासाठी. तर हे बघा उरणची ट्रेन आहे आणि ट्रेनचा वेट करतो. मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता उत्तर मी बाबांना स्टेशन लागते मी 8 मिनिटांनी कारण की मम्मीसोबत जाऊयात आणि मम्मीला आपल्याला सरप्राईज दिलं जातं. मम्मीसोबत जाऊयात मम्मीचा पण टायमिंग होईल ना तर जाऊयात. हे बघा किती गर्दी आता जस्ट उतरले सर्वजण. मित्रांनो बघा आता एक्सिलेटर म्हणतो आता आणि गर्दी तर खूपच झाली आहे. बघा किती गर्दी नेरूळहून आपल्या ह्याला पहिले बावनडोंगरीतून उरणला किती गर्दी असेल ते तुम्ही अंदाज लावू शकता. हे बघा आता आले 6:23 आणि आता चहा प्यायला घेतलेला आहे. बघा घरी आलो आता जस्ट आणि बघा गरम गरम चहा आणि भारी वातावरण पण झालेलं आहे. बघा तर आता मी चहा पितो. मग आपला ब्लॉग कंटिन्यू करेल. मला चहा तर पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललं बाहेर जरा मस्त थोडं घुमण्याचं काम आहे. तर आता जाऊयात. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft. आमचं काम तर झालेलं आहे. आता चालले आम्ही घरी ना. हे बघा each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. मित्रांनो आता आले आपण समोसा घेऊन येते. बघा समोसा टाळायला लागले ते आता कडेमध्ये टाकलेलं आहे आणि आता समोसा घेऊयात. मग ब्लॉग कंटिन्यू करूया. आता समोसा घेतलेला आहे. बघा गरम गरम एकदम आणि तिकट चटणी आता घर जाऊया आपला समोसा खाऊया. The sun is shining bright like a colorful aurora. घरी तर आलं नाही. बघा समोसा घेतलेला आहे आणि त्यात खालती प्लेटमध्ये चटणी घेतलेली आहे. आता आम्ही समोसा खातो. मग आपला ब्लॉग कंटिन्यू करू. आता आम्ही घरी तर आलो आणि माझा समोसा खाऊन झालेला आहे. आता आपण करूया देवपूजा. खूप दिवस झालं देवपूजा केलेली नाही. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries to a place where my heart can play.
वरती लावून झालेले आता तिथला लावूया. तुळशीला लावायला हे बघा. आणि अंधार पण पडलेला आहे आणि खूप भारी दिसायले. आणि आज म्हणजे मेन गोष्ट म्हणजे बघा आपला अटल तो रोजचा आजच्या दिल्ली लाईट बंद आहेत. हे बघा काय माहीत काय झालं आहे, त्याला काय वायर कट झाले असेल. पंतप्रधान मोदीने वायर कापला असेल आणि स्वतःच्या घरात जोडले असेल काय माहीत. आता आठवून 36 आणि पप्पा पण आलेले आहेत आणि पप्पांसाठी आणि माझ्या मम्मी आणि मी आम्ही तिघं पण चहा प्यायला. हे बघा म्हणजे आता बाहेरून मीच प्यायले गरम गरम चहा आणि वातावरण खूप भारी झालं आहे. हे बघा The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and आता जाऊयात आपल्या आवडच्या जागेवर. बघूयात हवा कशी आहे काय. इथं पण हवा बंद झालेली आहे आणि खूप भारी झाल्यानंतर हे बघा. the breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, नजारा तर बघून झालेला आहे. आता जाऊया आतमध्ये बघूया मम्मी काय करायली आपली. ओ आता पडता पडता वाचलं त्या पाण्यामुळं घसरलेलं. त्या खिडकीला हात लावला म्हणून मम्मीने स्वयंपाकाची तयारी करायला घेतलेली आहे बघा. चालले 9:29 आणि जेवायला तर घेतलेलं आहे बघा भाकर आणि चुक्याची भाजी आणि काकडी. तर आता मी जेवतो मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता आपला ब्लॉग इथे संपूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. तर थँक्यू फॉर दिस वॉचिंग. बाय बाय.